करीत मेघ हगंदारी शेत, ही शेत आहे का ही हगंदारी हे विचारित बसत नाही. पडला की पडला. मग पाऊस पडला, पडल्या पडल्या पेरून जमतय का? बोला, पाऊस पडल्या पडल्या पेरून जमतय का? नाही बिभीषण. हा नाही नाही म्हणजे मोकळे म्हणणं नाही म्हणून. पाऊस पडल्या पडल्या पेरून जमत नाही, त्याला वापसा होऊ द्यावा लागतो. काय होऊ द्यावं लागतंय? वापसा व्हायच्या आधी जर पेरलं तर चिबडून जाते सगळं. काय होऊन जाते? चिबडत. कारण ती पेरलं वापसेच्या आधी की वरून ऊन पडलं, उन्हानं वरचा जमिनीचा पापुडा कडक बनतो आणि खालच्या जी नाजूक कोंबाला वरी यायचं असते ती वरच्या कडकपणामुळे वरी येता येत नाही. मग जिकडं जमीन फाकलेली आहे ना, भळ पडणं म्हणतात आपल्याकडं, भळ पडलेली, तिकडं असं जाणार आणि वाकडं वरी येणार, वाकड्या अवलादी जन्माला येणार वापसा न सांभाळ्यावर. विठ्ठल त्याच्यामुळं शहाण्यानं काय सांभाळायचा? वापसा सांभाळायचा. ज्ञानोबराचे शब्द सांगतो, बोगस कशाला. विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बीज रोपवी, कुकर्माचा करी राबू जरी. त्याच्या पुढे ऐका, तरी तयाची सारिखे असंभव्य पाप पिके, मग जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी. एक दोन नाही, बाळचंदू 22 जन्मे, बाळचंदू 22 जन्मे, बाळचंदू 22 जन्मा, बाळचंदू 22 जन्मा. तोडली भवाभीसी कर्मे, तोडली भवाभीसी कर्मे, रे भवाभीसी कर्मे, भवाभीसी कर्मे. चंद्रार्क तारांगणे, चंद्रार्क तारांगणे, चंद्र तारांगणे. रश्मी दान घेतला हरी, रश्मी दान घेतला हरी, बाळचंदू बाबा, बाळचंदू, बाळचंदू बाबा, बाळचंदू, बाळचंदू बाबा, बाळचंदू, बाळचंदू बाबा, बाळचंदू, बाळचंदू. कसे पूर्ण शर्ट ओलं व्हायचे आत बंद करायचे आपल्याला कीर्तन. लक्षात आलं का नाही सांगा? एक दोन जन्म नाही, बाळचंदू 22 जन्मे. आओ तोडिली भवाब्दीची कर्मे, चंद्रार्क तारांगणे, रश्मी दान घेतला हरी, बाळचंदू बाबा, बाळचंदू. अशी चांगल्या दिंडीत गेलं की मग असं ऐकायला भेटते. बरोबर आहे का नाही? बाळचंदू जोगी जागल्या अशी प्रकरण चांगल्या दिंडीत. बाकीच्या दिंड्यांनी नुसती प्रकरण ऐकाय भेटते. दिंडी चांगली बघून जायचं. आम्ही दोघं एका दिंडीतल्यामुळे आठवायले, त्याला लक्ष द्यायला लागले का नाही? याचा अर्थ एकच आहे की थोड्या पुण्याईनं काम होत नाही. तसं वापसा महत्वाचा आहे. वापसा व्हायच्या आधी जर पेरलं र बाबा, चिबडून जात. पण एक ध्यानात ठेवा, आरुद्र महाराज एक ध्यानात ठेवा, अजून लय वापसाय, अजून लय वापसाय, अजून लय वलय, अजून लय वलय. ह्या वलीच्या नावाखाली, वापसाच्या नावाखाली वल उठून जाऊ नये म्हणजे झालं, बाकी काय नाही. होल ओली पडे हे बीज उत्तम, उताराचा श्रम वाया जाय, उताराचा श्रम हे उत्तम, उताराचा श्रम वाया जाय, श्रम. खोल ओली पडे, खोल बी असलं पाहिजे, ओल बी असली पाहिजे. ते बीज उत्तम, नाहीतर उताळाचा श्रम. अवखडकी जैसे पेरिले का, वर्षले कागी माझी पेरिले, असं होऊन जात. त्याच्यामुळं ध्यानात ठेवा, पेरताना बी वापसा बघायचा, पण वापसाच्या नावाखाली वल उठून जाऊ नये ही बी ध्यानात ठेवायची. बर, वापसा झाल्यावर पेरायचं. पेरणीला कमी किंमत आहे का? मडे झाकोनी या करीती पेरणी, कुणबियाची वाली लवला हो, कुणबियाची वाली लवला हो. मडे झाकोनी या
झाकोनिया करीती पेरणी कुणबियाची वाणी लवला हो. महाराज म्हणतात मड झाकून ठेवायचं आणि पेरणी करायची जुनी पद्धत होती. दोघ जण बाहू पेरायला निघाले. बारक्या गाडीवर होतर मोठा घरात मोठ्यानं बारक्याला आवाज दिला, ए खाली उतर म्हणले. का पहिला सोड म्हणल्या पेरायला जायचंय. ती बारका म्हणला मोठ्याला, ती म्हातारी मिली आपली, ती मोठा म्हणला तसेच झाकून ठेवू, राहिलेलं तेवढं तुकडं पेरून येऊन निवांत रडू, पुढे अडचण नाही काय. मड झाकून ठेवायचं आणि पेरणी करायची अशी पद्धत होती. लक्ष द्यायला लागले का? आता बघा विक्षेप न करता लक्ष द्या. पेरणी महत्वाची आहे. बरं पेरणी झाली म्हणजे झालं का? पेरणी झाली म्हणजे झालं का सांगा. नाही, पेरणी बी महत्वाची, पण पेरणी झाल्यावर पुढं काय असतं बोला की काय असते ती? पेरणी झाल्यावर काय असते? काय आकिदी असते का? पेरणी झाल्यावर काय असते? बडावे तला शेती करावी जतन, शेती करावी, शेती करावी जतन, निवडावे तला शेती करावी जतन, करावी जतन, शेती करावी. शाबास वा. पेरणी झाल्यावर पुढे काय असते म्हणतो मी? हा नाही, उग कसे आळंदीचा माणूस म्हणून जाऊ द्या म्हणलं. उग कसं बरोबर आहे. पेरणी झाली की पुढे पेरणी माग रासणी सोपी पद्धत आहे की आपली. पुढे पेरायचं आणि माग काय करायची? रासणी. म्हणजे पेरलेलं बी काय करायचं? झाकून टाकायचं, त्याच्यावर पांघरून टाकायचं. का पांघरून टाकायचं? चांगलं वाफावा, चांगलं उगवा म्हणून झाकून टाकण्याची पद्धत. आता बघा लक्ष द्या कसं असतंय. नानोबराचे शब्द आहे. नाना कृषी वळू आपुले पांघू रवी पेरिले तैसी झाकी निपजले दान पुण्य. हे तिघा जणांनी ऐका. ही दोन फपाळायचं आणि एक दोडके का? हे तिघा जणांनी ऐका नीट लक्ष देऊन. कोणते मला माहित नाही कुठं बसली ती, पण हे तिघा जणांनी नीट ऐका. पेरलेल्या जसं पांघरून टाकायचं असतंय तसं जीवनात केलेल्या पुण्याईवर सुद्धा पांघरून टाकायचं असते. बोंबलं चालायचं नसतं म्या काशी केली, म्या हे केलं, म्या ते केलं. सांगून डबल काशी होत असते ही ध्यानात ठेवायचं. सांगायचं नसते लोकाला मी हे केलं मी ती केलं. लोकांनी म्हणावं तुमचं 4 जाम झालं वाटतं, हा देवानं करून घेतलं, असं उत्तर पाहिजे. म्या केलं नाही. कसं आहे, पॉवरफुल औषधाच्या बाटलीला डबल टोपण असते. टोपण उघडलं औषध राहते, पावर राहत नाही त्याच्यात. आपण केलेलं पुण्य जर लोकाला सांगितलं तर त्याच्यात पावर राहत बोला की नाही. आता लक्ष हे तिकडे बोलू नका, त्याच्यात पावर राहत नाही. लक्ष द्या. मग कसं आहे, आता माझ्याकडे लक्ष द्या. पेरणी पुढं पेरणी महाग राशनी, त्याच्या पुढं खानदानी शेतकऱ्यानं बोलायचं, कुणी बी बोलायचं नाही. हा कोळपायचं का लगेच? 12:30लाच कोळपायचं म्हणले कसं जमन? एक तरी वाजते. बोला चला. हा बघा लक्ष दे, बोलू नका म्हणा तिकडे लेकरायला. आता माझ्याकडे लक्ष द्या, तुमच्या कुणाच्या ध्यानात आहे ना. अहो पेरणी झाली, रासणी झाली की 4-2 दिवसाला एकदा येडा हाणावं लागतोय. कसं काय उगवलंय बघावं लागतंय. मी कशाला सांगू? पूजोनी देव पाहिजे, ज्ञानोबा पेरोनी शेता जाईजे आणि तोसोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. शेत पेरून बघायचं आणि देव पुजून बघायचे. पेरायचं आणि एकदा चक्कर हाणायची. चांगलं चौकून चारी कोपरे उगवले मग माणसं म्हणतात आता जमलं. पण जमलं म्हणजे जमलं नाही. पावसाळ्यात चौकडलंच जमत. पावसाळ्याच्या मुरमाच्या रानावरच बेशी लपखांत हिरवगार दिसते. जमलं म्हणजे जमलं नाही. उगून आल्याच्या नंतर जारवा तोडणं, दांड पाडणं, तुटाळा आहे का, हे सगळ्या बेरलंय का, ह्या सगळ्या गोष्टी बघावं लागतात. आणि त्या चौकून उगून आलं व्यवस्थित जमलं मग त्याच्यात बी कळत नाही कसं असतंय. काय रे बोलणं, त्याच्यात बी पुन्हा पोटऱ्यात आल्याशिवाय बी बऱ्यापैकी लक्षात येत नाही. कशात आल्याशिवाय? पोटऱ्यात. पण पोटऱ्यातून पुन्हा निसवावं लागतं. बऱ्याचदा निसवाल्याशिवाय लक्षात येत नाही. आणि निसवायच्या टायमाला जर मधून काळा कोंब निघाला काय त्याला फक्त कथा जोडायची, झाली कथाची
कहाणी कहाणी म्हणते त्याला, लक्षात आलं का? कहाणी होऊन जाते आ कहाणी कहाणी. हा व्यवस्थित जर ती पेरलेलं व्यवस्थित उगून आलं निस्वाल्याशिवाय. अहो बरेच बाप माझ्याकडे येतात, महाराज जगात बी लेकर आहेत पण आमचे वेगळेच आहेत, आम्ही समजतो निस्वालेलं दिसत नाही बहुतेक, कारण बरेच निस्वाल्याशिवाय कळत नाही. निसून आलं की जमलं का? नाही नाही, निस्वाल्यावर जमलं नाही. माता रवी गुरुजीचं आहे, निवडावे तण शेती करावी जतन, त्याच्यात खुरपणं कुळपीनं तण काढणं जारवा तोडणं हे करावं लागतंय. आणि नाही केलं तर बरोबर आहे की उगवत नाही. न करिता निगा न काढिता तण, कैसे नीते कन येती हाका, कैसे नीते कन येती हाका. निगा न काढिता तन कैसे निते कन येती हाता. जर त्याच्यातलं तण काढलं नाही तर आपल्याला चांगलं बी किंवा जमिनीतलं ते उत्पन्न मिळत नाही. आणि मग आता तण काढलं व्यवस्थितरित्या उगून आलं निस्वलं बेड झालं दाणे धरले पाखरापासून राखलं, पुन्हा त्याच्यात काढणी खुडणीच्या टायमाला जर एखादा अवकाळी पावसाचा झपका झाला तर पुन्हा हुंड्यात मार खाते. काय हुंड्यात मार खाते म्हणजे काळं पडतंय पुन्हा ती. आणि कलरला कमी किंमत आहे का सांगा? कलरला आणि कलेला दोन गोष्टीला किंमत. अहो कलरला काही काही जणीली काहीच आपलं हे काही काही जणाला काहीच येत नाही, नुसत्या कलरवर चालल्यात का नाही सांगा? कलरवरच आहेत का नाही? कलरवर. आणि आमचा उद्धव फक्त कलेवर चाललाय, लक्षात आलं का नाही? कला बी महत्वाची ना, कला. अहो कला कला एवढी महत्वाची. कलर मध्ये किती बी गेलेल्या माणसानं चांगल्या कापसावणी पांढऱ्या शिपट बायका करून आणल्यात का नाही? कशाच्या बळावर? कलेच्या बळावर. म्हणा कला जेवढी महत्वाची कलर तेवढाच महत्वाचा आहे. आता एका कलर. आणि मग काय झालं, ती जर व्यवस्थित अवकाळी पावसाचा झपका झाला तर पुन्हा काळं पडतंय, मार्केट भाव कमी लागतो त्याला. मग त्याच्यातून बी जर व्यवस्थित सही सलामत पार पडलं तर काय तिकडे गोंधळ तरी बी जमलं असं नाना नाही, तरी जमत नाही. ज्या वेळेला धान्याची रास पडली आणि रास पडून अहो आता येतानी माणसं बी कशात घेऊन आले ते पेरायला, काय गोंधळ आहे. शांत बसा की जरा ऐका की थोडस लक्ष देऊन. बी येतानी कशात घेऊन आले ते पेरायला? वटीत. कशात? पिशवीत म्हणा वटीत म्हणा. वटीत घेऊन आले आपा, कशात? पिशवीत. आणि जातानी मग गाड्यावरी वाहती, मग गाड्यावरी वाहती, हे मग गाड्यावरी वाहती, गाड्यावरी वाहती. तिच पेरी शेती, तिच पेरी शेती, मग गाड्यावरी वाहती, मग गाड्यावरी वाहती, मग गाड्यावरी वाहती, वाहती. बीज पेरी शेती, एक बी पेरलं की एका बीजा केला नाशन मग भोगी जे गणेश. एक बी पेरलं की एका ब्याचे हजारो दाणे होणार आहेत. पण त्याच्यासाठी आता सांगितलेली लंबी प्रोसिजर जर पार पडली तर ती आपल्याला गाड्या कणगीत नेऊन टाकल्या की माणसं म्हणते जमलं. लक्षात आलं का? आताशी जमलं. जेवढी शेतीमध्ये तुकोबांनी दृष्टांत दिला प्रोसिजर करावी लागते, परमार्थात पुण्य मिळविण्यासाठी तेवढी प्रोसिजर ज्या दिवशी पूर्ण होईल समजून चालायचं. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. झाले सन्मुख
भाग्य उदयाचा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा हे झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख कैसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो पावलो आ आज फिटले माझे गोडे आज फिटले माझे गोडे आज फिटले माझे गोडे आज फिटले माझे गोडे संत चरणी पावलो पावलो आज फिटले माझे गोडे आज फिटले माझे गोडे आज फिटले माझे गोडे पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो संत चरणी परमार्थात सुद्धा एवढी प्रोसिजर करावी लागती. पहिल्या प्रमाणासारखं तिळ तिळ गोळा करावं लागतंय आणि एकदा गोळा केलं सही सलामत पार पडलं मग पुण्य फळले बहुता दिवसा. आम्हाला संतांनी बाबाजी चैतन्यानं जी भेट दिली ती काही अशी सहजासहजी दिलेली नाही. बऱ्याच दिवसाची पुण्याई कामाला आली. पुण्य फळले बहुता दिवसा. एक दोन दिवसा नाही बहुता दिवसा. बहुत म्हणजे भरपूर दिवसाला आमचं पुण्य फळाला आलं. आणि पुण्य फळाला आलं ही कशाहून तुम्ही ओळखिलं? महाराज म्हणले त्याच्यासाठी भाग्यानं आमच्या पुण्य फळाला आलं. याच्यावर काय केलेलं आहे? शिक्का मारलेला आहे, शिक्का मोर्तब केलेला आहे. भाग्य उदयाचा ठसा त्याच्यावर शिक्का मार. कसा असते शेवटी 100 बखावर एक लिखा वाली बात है. 100 बार कहने का मतलब कि एक बार साइन कर लो बात खत्म. 100 बाऱ्या तोंडानं वरडून सांगण्यापेक्षा एकदा सही करा, विषय संपला. शिक्का मारला, विषय संपला. महाराज आपली तारीख घ्या. हो घेतली. घेतली नाही लिहून घ्या. लिहून घेण्याला महत्व. लक्षात आलं? रोका माना की शिक्का माना. रोका शिक्का तत्समान. आणि काही शिक्का बिलुऱ्या पुरताना आलापूर पुरता नाही. देशी चाले शिक्का आणि ते कोण मानी रंका. तुकोबरायन दृष्टांत दिला. तुकोबराय म्हणले एक माणूस समजा उठला आपल्या इथला हीच गेले. आता काय ह्यांचं काय नाव? अशोकराव. हे इथलेच आहेत का? हे अशोकराव उठले आणि कलेक्टर ऑफिसला गेले बीडला. आता ह्या अशोकरावला बघून कलेक्टर उठून खुर्ची देईन का? बोला की. ह्या अशोकरावला बघून कलेक्टर खुर्ची देत असतो का? बोला की. देईल का? नाही देणार. हरिओम देईल का? सांगा. तुमच्या जेतली माणसं जी झालं अशोकरावला खुर्ची देईन कलेक्टर? बोला मोकळ्या मानणं. मंत्र्याला देऊ शकत नाही ओरिजिनल असल्यावर. ओरिजिनल जर कलेक्टर असला तर मंत्र्याला बी खुर्ची देऊ शकत नाही. अशोकरावला मिळते खुर्ची, मिळते खुर्ची. उगती मी जवळचा फुल तरी मिळालंय तेवढं तरी नाही ती बी मिळत नसते. लक्षात खुर्ची देत असते कुठं? खुर्ची देत नाहीत. पण आनंद महाराज तीच जर अशोकराव ही आला काय बिलुऱ्याचा अशोकराव उठला आणि अशोकरावने रेल्वे धरली नीट दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ऑफिस में. बोले जो बीड जिले के जो कलेक्टर साहब है उसे हमको मिलना है, आपकी साइन करो. आणि अशोकरावाला कलेक्टरनं भेटावं असं मोदीनं पत्र दिलेलं. कोणी पत्र दिले? मोदीनं. आणि पत्र घेऊन अशोकराव बीडला कलेक्टर ऑफिसला. आणि शिफ्टी बातमी कळाली कुणाला? ह्याला कलेक्टरला. काय बोले जो जो आदमी आ रहा है, अशोकराव नाम है उसका, वो आदमी जो आ रहा है वो पंतप्रधान फोन से आया है. पंतप्रधान
सन भों से आए हैं म्हणल्या बरोबर नरेंद्र मोदी की सही आणि शिक्का लाया गया है असं ऐकल्या बरोबर तो कलेक्टर अशोकराव आई बैठी टक थप पत्र कोण मानी वंदितील शिक्का गौरव सेवका त्याची मुळे गौरव सेवका पत्र कोण मानी वंदितील शिक्का गौरव सेवका त्याची पत्र कोण मानी पत्राला काय परमेश्वर महाराज किंमत आहे वंदितील शिक्का आणि बरोबर आहे का प्रभू गौरव सेवका त्याची मुळे सेवकाचा गौरव कुणामुळं सही आणि शिक्क्यामुळे त्याच्यामुळं शिक्क्याला किंमत आहे इकडे लक्ष द्या शिक्का महत्वाचा आहे एकदा आता मशनी निघाल्यात नाही तर मतदानाला काय होतं पहिलं शिक्काच होता की शिक्का एकदा त्याच्यावर पक्का झाला की मग पुण्य फळाला आलं हे आमच्या भाग्यानं आमच्या पुण्यावर शिक्का मारलेला आहे पुण्य फळले बहुता दिवसा किती दिवसा बहुता दिवसा दिवस एक दोन मोजायचे नाही कशाहून लक्षात आलं भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो संत चरणी पावलो आणि संताची भेट झाली संताची भेट होत नव्हती पण इकडून तिकडून संताची भेट झाली ती अंधकार नावाचा जो आटम आहे आमच्यातला तो बाजूला निघाला कसं आहे एक दोन प्रकार आहेत एक अज्ञान रूपी अंधार आहे अंधारच आहे अज्ञानाचा अंधकार म्हणतात त्याला भूल म्हणतात काय म्हणतात त्याला भूल म्हणतात ज्ञानाची भूल वेगळी आहे आणि अज्ञानाची भूल वेगळी आहे अज्ञानाच्या भूलीनं दिसावं ते दिसत नाही दुसरंच दिसते लक्षात यायला लागले का अज्ञानाची भूल अशी आहे जे दिसायला पाहिजे तो देव दिसत नाही अंधकांधक दिसणार असं कोंदाटल्यासारखं दिसणार लक्ष द्या इकडे बघा लक्ष द्या अंधार अंधार दिसत राहणार तू गोबरायचं प्रमाण आहे ना त्याला भुललिया संसारे आले डोळ्याशी माझी रे डोळ्यावर पडदा येणार अज्ञान आहे आणि ज्ञान सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे सहज मी आंधळा गा निज निराकार ऐका वृत्ती हे निवृत्त झाली जना नदी शेते वृत्ती हे निवृत्त झाली वृत्ती नदी शेते आता ऐका मी माझी हरपले हाय जेतीच्या तेथे मी माझी हरपले हाय जेतीच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते अदृश्यतेची झाले काही दृश्य अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते सुखे मी शून्य सारोनी देवे त्रिकुट शिखरी ऐका तुमच्या कळत नाही ते तुमच्या बुद्धीचा दोष आहे पण लक्ष देऊन ऐका महाराज म्हणतात सहज मी आंधळा गा मी आंधळा जरूर आहे पण निज निराकार पंथे आता ऐका वृत्ती हे निवृत्त झाली जन दिसे तिथं जग दिसतच नाही मी आणि माझे हरपले ठाई जेतीच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते अदृश्यपणा जो असतो जे दिसायला पाहिजे ते अज्ञान असल्यामुळं दिसत नाही
संतांची भेट झाल्यामुळं अज्ञान दूर झालं आणि जो अंधार दिसत होता, धूर दिसत होता, तो बाजूला सरकला आणि आमच्या जीवनाचं सोनं झालं. गोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, गोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, गोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, गोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. पितले माझे गोरे, बहुत जन्मीचे साकडे. गोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आजी पितले माझे गोरे, बहुत जन्मीचे साकडे. गोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. ढोबार कुमाई, ढोबार आहा, ढोबार कुमाई, आहा, ढोबार कुमाई. ढोबार कुमारी. अंधार जो होता तो अंधार संपल्यामुळे काय झालं, कोंदाटलेलं जे होतं, कोंदाटलेलं स्पष्टपणा नव्हता ना दिसण्यात, ती दिसण्यातला स्पष्टपणा ज्ञान आमच्या जवळ संतांच्या भेटीनं आल्यामुळे काय झालं, कोंदाटलेलापणा निघून गेला. कोंदाटले पुढे आणि स्पष्ट देव दिसला परब्रह्म सावळे. आणि त्याच्यामुळे आमच्या बी लक्षात आलं, आजी फिटले माझे कोडे. आमच्या जीवनातलं कोड संपलं. कारण जीवनात कोड एकच असते, देव भेटावा. आणि ती देव भेटण्यासाठी संत भेटावं लागते. त्यांची भेट आम्हाला झाली, आमचं पुण्य फळाला आलं. आणि पुण्य फळाला आल्यामुळे जीवनातलं कोड संपलं. लक्ष द्यायला नाही. कोडे कोडे माहित नाहीत का तुम्हाला? एक जण कोड घालायचं, दुसऱ्यानं कोड सोडवायचं. कोरड्या हिरी चोर बोंबलो तो सोडवा. कोड म्हणते त्याला, कोरड्या हिरी चोर बोंबलो तो. हा घंटी. लक्षात आलं का नाही? गावभर फिरतील, मंदिरात जा घाबरतील. चप्पल पण बिलुऱ्यात नाही, बिलुऱ्यात मंदिरात आहे. लक्षात आलं का नाही? बिलुरा सोडून मंदिरच आहे का? हे मंदिरच आहे का? हा, मग तिथवर चपला आहेत म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. लक्षात आलं का नाही? बिलुरा सोडून सगळीकडं. लक्षात ठेवा, याला कोडे म्हणायचे. पण आमच्या जीवनातलं कोड जवळ जवळ आता सुटल्यात जमाय. कारण आता कसे हो का, कोड नाही असा माणूस आहे का? कुणाच्या बी जीवनात कोड आहे. महाराज असू द्या, नाही तर पोतराज असू द्या, भांडणं कुणाच्या घरी नाही नाहीत का? सांगा बरं महाराज. पाहुणे रावळे आले, तू कोबरायचं तर बी भांडणं होतेच. लोक कोबराय समजून सांगायचे, अगं येडे असं करी जाऊ नको. कोण येती घरामुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. अगं कोण कुणाच्या घरी येत असते? आपल्या पुण्यानं आपल्या घरी साधू संत यायला लागले, चहा पाणी देत जा येडे, असं करी जाऊ नको. कुणाच्या बी घरी मातीच्या चुलीतनं वेगळं काय सांगा बरं. महाराज असू द्या, गायक असू द्या, माणसं कपड्यानं चांगले दिसते, चांगले गप्पा मोठ्या मोठ्या हाणतात, पण नाद किती बारीक आहेत सांगा बरं. माणसं मोठे तर पण नाद बारीक आहेत. चांगले कपडे, गंध मोठा हाणणार, असा बुका लावणार, गण लावणार आणि असा आकार आणणार. आणि तुकोबारा, मी हमेशा सांगतो, तुकोबारा भंडाऱ्यावर बसले, एकांतात काही चांडाळ चौकडीने एक बाई पाठवली, वेश्या पाठवली. एकांतात भेटलेल्या बाईला तुकोबारा म्हणले, जाई ओतू माते न करी सायास. अन्न बरोबर आहे काही. आणि आम्ही विष्णुदास तैशेन आणि आपले मोठा गंध हाणणार, वारकरी आणण्याचा आवा आणणार आणि भजनात बसले. आकाला अभंग म्हणून द्या. कशाला म्हणून द्या आकाला? तू म्हण ना. आकाला कशाला म्हणू देतो अजून अभंग? बरं आका बी काय कमी चालीची का? भाऊजी मला उचलून द्या. कशाला उचलून द्या? काय माणसं कपड्यानं चांगले येतो, पण काय करणार सांगा ना. नाद बारीक आहेत माणसाला, बाकी काय नाही. एक लक्षात. त्याच्यामुळं अंधार जो जीवनात पड, आमचे गुरुजी हमेशा सांगतात, ह्या गायकाली, वाजविणाराली, भजनेली, काही काहीला गाते पाठ, काही एवढ्या चाली म्हणतात की 10 कीर्तन गायले तरी डबल चाल येणार नाही, डबल प्रमाण येणार नाही, एवढा पाठा.
पण टाळ खाली ठेवला की हे का महाराज आहे का, त्याच्यामुळे ह्यांची देवाची गाठ भेटच होत नाही, काही संबंधच नाही ह्यांचा. टाळ बांधायच्या आधीच सुरू करते, ह्याला कोणी बोलवील तर काय ह्याचा महाराज आहे रे हे काय, ह्याचे सगळे लफडे आम्हाला माहिती. ह्या असल्या बोलण्यानं देवाची भजण्याची कसले बी गंध हाणले तरी भेटच होत नाही महाराज. काय सांगायचं, ह्या अशोकरावाला देव भेटन पण भजण्याला भेटत नाही. हा काय म्हणणं सांगा, नाद खालीवरीचा बाकी काय हाय दुसरं. लक्षात आलं का? तू का म्हणे आयसा सर्वस्व बुडाला, शब्बा आपल्यासाठी हे आपल्या सगळ्यासाठी ही लक्षात ठेवा. त्यामुळे कुचाकुची करायची नाही, एवढंच बाकी काही नाही. कोण कसा बी असतो, आपल्याला काय करायचं, काय घेणं देणं आहे आपल्याला. ह्याला कोणी बोलविलं त्याला कोणी बोलविलं, ही काय माणूस आहे का, ही काय महाराज आहे का. अरे पण ती काय मांजरी सारखा धंदा होतोय आपला. आपल्याला वाटतं आपलं लफड कुणालाच माहित नाही, फक्त तुम्हा दोघालाच वाटतंय तसं. सगळ्या गावाला बोंबलेलं असते सगळं गाव, ही ध्यानात ठेवा. तुमच्याबद्दल सगळ्या गावाला, तुम्हाला बघितलं की हसतीत माणसं. अंधारात जेवढे बी आपण कुटाने करतो तेवढे, मला बरेच दिवस कळत नव्हतं म्हातारपणाला माणसाच्या डोळ्याला पाणी का येतंय. असल्या उन्हाळ्यात म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यातून घळाघळा जाहरा येत. बऱ्याच दिवसांनी माझ्या लक्षात आलं, ही जवानीमध्ये केलेले कुटाणे जे असते, ही जवानीमध्ये केलेल्या कुटाण्याच्या पावत्या मनानं लपून ठेवलेल्या असतात. आणि म्हातारपणात माणूस एकटं बसलं, मन एक एक पावती आणून दाखविणार आणि मग माणूस म्हणणार काय रे लय बेकार, मग गळा 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 पाणी येणार. लक्षात यायला लागलंय का बोलणं माझं? याची पद्धत. पण याच्यासाठी पर्याय काय? याच्यासाठी एकच पर्याय आहे, सानिध्य संतांचं ठेवायचं. सानिध्य साधू संतांचं असलं पाहिजे. साध कसं आता ह्या का बोलणारे तर रामाला बोलले होते. कुणाला बोलले होते ना? रामाला. राम अयोध्येमध्ये एक माणूस बायकोला मारित होता, रविवारी बायकोला मारायला परमेश्वर. आता भागवत आहे, मला वाटतं इथं कथा चालू आहे का कुठे चालू, आलापूरला मी बघितलं परमेश्वर महाराजांनी. शिव महापुराण आहे का भागवत, शिवपुराण आहे, लक्षात ठेवा. बे बायकोला मारायला लागला एक जण अयोध्येत, आणि बोलता बोलता बोलून गेला, तू काय मला दशरथ पुत्र राम समजायलीस का? 6 महिने दुसऱ्याच्या दारात राहिलेली बायको नांदवायला. एवढ्यासाठीच सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली. लोकांनी सोडलं का? सोडलं का? लोकांनी सांगा. सोडलं नाही. लोक अग्नीत उभा राहिली सीता, म्हणजे हे अग्निदेव माझ्या मनपटलावर, मनावर सांगायला, माझा पती सोडून राम सोडून जर मनात बी दुसरा कोणी विचार बी आला असेल तर मला जाळून बसू. अशाला अशी सीता बाहेर निघाली. आता जर अग्नी परीक्षा ठेवली तर एक बी पायी पास होत नाही. काय पासच होत नाही. त्याचा नियम असा, नियम सांगतो एका प्रमाणे. काय ना, पतिव्रता नेणे अनिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. काय भारी कीर्तन झालं साठे महाराजांचं. भारीच, माणूसच भारी. असं बी बाई म्हणली तरी नापास. अशोकराव म्हणलं बाकी काय नाही, नुसतं एवढं बी म्हणली. काय गायन भारी, उदोबाचं लयच भारी, गंधानन हेन असताना का काळा पण लयच दिसतंय. एवढं बी बाई म्हणली तरी संपला विषय त्याचा. हा पुन्हा अनिकाची स्तुती न नेने, पतिव्रता नेने अनिकाची. पतिव्रता बाई परपुरुषाची स्तुती बी करीत नाही. आणि आपल्या बाया, अण्णा या की चहाला, बरं 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 मालक ते रानात इथं, बर विठ्ठल विठ्ठल एवढं जरी बाईच्या मनात आलं र बाबा, तरी ती त्याच्यात पास होऊ शकत नाही. औरत वो नहीं जो 1000 मर्दों को दीवाना करे, औरत तो वो होती है अपने पति को 1000 बार दीवाना करे. नारी शब्दाचा अर्थ करत असताना जनरल अर्थ केला ना. काय? अपना पति छोड़कर जो कभी किसी के नहीं आरी उसी का नाम नारी. आपला नवरा सोडला तर पुन्हा कुणाची आरी जात नाही, तिला नारी म्हणतात. लक्ष द्यायला लागले. कोण पास होईल सांग. मग हे जी अंधकार जीवनात आलेला आहे, हे अंधकार घालवायचा असेल तर संत भेट अतिशय महत्वाची. संत जर नाही भेटले तर महाराज, अहो त्या बिभीषणाला
भजन्या होता का नाही बिभीषण, भक्त होता का नाही, फक्त संगती तिथं एक बी भजन्या नव्हता, एकटाच भजन करीत होता. पण नीट ऐका, भजन्याने बी माणसं म्हणते त्याला माळ नाही, पेतोय बर का, पण आमचा मित्र आहे. तसला मित्र बी कामाचा नाही आपल्याकडे. असल्याच्या नादी बी कशाला कशाला लागायचे. मी संघ गेलतो उग कशा गेलतात, कशाला संघ कशाला गेलतात सांगू अजिबात नाही. ह्या बिभीषणाला संगत चांगली नसल्यामुळं ह्या येड्याला देव भेटला होता, पण देव भेटून बी चाल गेली का ह्याची, चाल गेली का. मनात जी होत तीच बाहेर निघालं. रामा रावणाचं मरण सांगतो, पण तेवढी लंका मला द्या. म्हणून तर त्याला मूर्ख म्हणलं. मनसी बिभीषण तरी तो महामूर्ख जाना. काय नाना दुसरं एक मूर्ख बिभीषण तुझाला शरण आणि लंका राज्य दान मागितले. सगळेजण त्याला शहाणा म्हणले, मूर्ख म्हणले संत त्याला. किती बी टाळ वाजवान काही बी करा, सख्या बहिणीला जर याजानं पैसे देत असला तर मूर्खच आहे तुम्ही. तुमचे एवढे मूर्खच नाहीत कोणी जगात. कसले बी टाळ वाजवान, कसले बी गंध हाना तुम्ही. बाशीच्या लग्नाला याजानं पैसे देते. बर बाशी म्हणायली बहीण 3-5च्या खाली नाही, भजने आणि गण लावून चालायलाय गावात. असं काय फुकायचंय त्याचा परमार्थ सांग. अंधार जर डोळ्या पुढला जात नसेल तर त्याला आणि असल्या लोकांनी आम्हाला शिकविण्याच्या भानगडीत कधीच पडायचं नाही. अगोदर आपलं काय ती बघत राहायचं. लक्ष द्यायला लागले का. ही दुर्दैव हे की आपलं वागणं बघायचं सोडून देऊन दुसऱ्याला ज्ञान शिकविण्याच्या नादाला लागतं. आपला अगोदर परिपक्व आहे का हे गंधावरून ह्याच्यावरून माळीवर फायनल नसते. लक्ष द्यायला लागले. माळीवर गंधावर वाजविण्यावर गाण्यावर कीर्तन करण्यावर फायनल नसते. लोक फायनल कीर्तनावर वाजविण्यावर गाण्यावर करतील, देव फायनल ह्याच्यावर करीत नाही. अंधार किती हे बघावं लागेल ना. हे लक्ष द्यायला लागले का नाही. माणसं म्हणायला ती सप्त्याचा हिशोब ह्या तुमच्या वाहन तुम्ही मला नाही करायचं. अरे नको करू, पण मागचं तर क्लिअर कर. मंदिराच्या पैशातून मी हुनीला घर बांधून दिलंस नालाय का तू, आणि तू आता शिकवायला लागलास का काय. मागचं तर क्लिअर कर ना आधी. मागचं क्लिअर होती मग वह्या फेकून द्यायच्यात. हे असली कुटाने करणारी लोक आहेत जास्त. आव 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 जास्त आणणं. हे बघा, देव तुमच्या आव आणण्याला मोजित नाही. देव तुमच्या खालचा अंधार बघत राहतो. आणि हा अंधार जर तुमचा बाजूला दावा असं वाटत असेल, सानिध्य संताचं पाहिजे. महाराज म्हणतात आम्हाला संताचं सानिध्य मिळाल्यामुळे काहीच संकट जीवनात राहिले नाही. जेवढे काही संकट होते तेवढे कोडे सुटले गेले. एवढंच. बरं अजून एक मारू. कोड तर सुटलं, पण एखाद्या वेळेला कसं असतं, कोड नाही बी सुटलं तरी ओरिजिनल संतांच्या संगतीतले माणसं चुकीचं पाऊल उचलीत. माणसं कितीतरी म्हणतात ना, हो आता नाना म्हणजे हो ही माणूस बघितला का उग परमार्थातही म्हणून जिवंतही नाही तर महागत मिळाला असता. एवढे संकट याच्यावर आले. असं होतंय का नाही आपल्याकडून बोलण्या. ही याच्या गळ्यात माळे म्हणून टिकला बघा, ही नाही तर ह्याच्या जीवनात लई अडचणी होते. संतांचं सानिध्य जे आहे ते माणसाच्या जीवनातले कोडे बाजूला काढते. आजी फिटले माझे कोडे. संतांची भेट झाली पुण्य फळल्यामुळं आणि बहुत जन्माचे साकडे. आणि जी आम्हाला माहित गरजेचं होतं, कोण दाटले पुढे परब्रह्म सावळे. आणि म्हणून आम्ही शिष्टाचार वापरला. त्यांच्यामुळं जर आमचं एवढं भलं झालं असेल तर शिष्टाचार का आहे. आलिंगने संतांची या, आलिंगने संतांची या, संताची दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, काया दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता जी पिटले वासुमन महाराज.